आमच्याकडे कसं आहे, यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. आपण पण फार काही गुणाचे नाही. लोकांना नावं ठेवायला आपण तरी कुठं मतदान माणसं बघून करतो. 1000-2000 जणे दिले त्याच्यावर मतं फाडली जातात महाराज. त्यामुळे पुढच्याला फार नावं नाही ठेवायचं, आपण गुणाचे नाही आहेत, है की नाही. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादो के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा. पण आई शपथ ज्यांच्यासाठी मेलो त्यांना कदर आहे का आमची. आम्ही फाशीला गेलो रे, आम्ही इन्कलाब जिंदाबाद म्हणू म्हणू मेलो. ह्यांना काय, ह्यांना फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी, बस. चालत तिकडे गाव पेटलं तरी चालतंय की आम्हाला. आम्हाला कुठे देश तर आहे. आजपर्यंत तुम्ही आम्ही सगळेच धर्माचा आणि देवाचा फक्त वापरच केलाय. बाकी आत्मीयता वगैरे काही नाहीये आपल्याला. एवढी जर देवाची आत्मीयता असती ना आपल्याला, लय चांगले वागलो असतो आपण. काय वागणं आहे आपलं. आमच्या देशात 1000चं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. वा, हे वागणं आमचं. अहो, चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, तासात 20 चोर गेले. ऑस्ट्रेलियात आणली, तासात 30 चोर गेले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. इतके गुणवान भारतीय आम्ही. काय आम्ही परमार्थ करणार आहे ढेकळाचा. आमचा परमार्थ म्हणजे वा, सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. वा, काय सोमवार गुरुवारच देव जागा असतो. आई म्हणजे ऐन वेळी काय देव असा झोपतो का. तू खा, मी बघत नाही, तू खा. तेवढे 2 दिवस पाळायला कुणी सांगितलं तुम्हाला. मरा ना, खा ना 8ही दिवस. का फक्त नाटक. आकाडात दणकावून खायचं आणि श्रावणात पाळायचं. महादेव फक्त श्रावणातच असतो, आकाडात झोपलेलाच असतो महादेव, हो की नाही. तोंडावर चांगलं वागायचं, मागे निंदाच करायची. अरे स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. किती चांगलं कीर्तन करू द्या, जाताना म्हणणार लय गुणाची नाही, हीच आहे ती बिग बॉस वाली लोकात्री. हे काय गुन्हा. अरे यांच्याविषयी काय. अरे आपण सगळे सारखेच रे, आपल्याला काही घेणं देणं नाही बघा कोणाचं. म्हणून माझी विनंती आहे, जर लोकाला आपलं घेणं देणं नाही, आपल्याला लोकांविषयी असू नये. आपण नाही विचार करावा लोकाचा. लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं निघलेली बी सांगायची नाही. दोन्ही नाही सांगायचं. कशाला. आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळती. कसं सांगू तुम्हाला, ह्यांच्याच नजरेमुळं जाती. नाही सांगायचं. सुखही नको दुःखही नको विठ्ठला. मग काय करावं. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. त्याला सांगूयात ना, तू ऐकतो का. ट्रस्ट ठेवा, ऐकतो. विश्वास असेल ना, जगाचा बाप सगळं ऐकतो. तुम्ही याचा विश्वास कमी पडतोय. काय कमी केलं परमात्म्याने सांगा ना. देवाने भेदभाव केला जाती धर्मामध्ये. चोखोबांसाठी महार झाला, उदासांसाठी चांबार झाला, गुरुबांसाठी कुंभार झाला, नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वालं, जनाबाईसाठी गौऱ्या थापल्या, सकोबाईसाठी सकू झाला. अहो, तुकोबारांच्या दारात आला, ज्ञानोबारांसाठी सामर्थ्याने समाधीला हात द्यायला उभा राहिला. अहो, माझ्या कान्हो पात्रेला पंढरीच्या गाभारात माझ्या पंढरीच्या मालकाने जागा दिली. तुमच्या आमच्यासाठी मायबाप झाला. देवाने कधी कुठल्या प्रकारचा भेदभाव केला. उच नीच काही नेने भगवंत, उच नीच काही नेने भगवंत, उच्च नीच काही नेने भगवंत, उच्च नीच काही नेने भगवंत, उच नीच काही नेने भगवंत, उच नीच काही नेने भगवंत, उच्च नीच काही नेने भगवंत, उच्च नीच काही नेने भगवंत. तिष्ठे भाव भक्ती दे कोणी या, तिष्ठे भाव भक्ती दे कोणी या. उच्च नीच काही नेने भगवंत, उच्च नीच काही नेने भगवंत, भगवंत. उच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे कोणी. आहो, तो असा आहे ना, सर्वा घटी राम देहादेहिक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. परमात्मा नाही विचार करत कुठल्या गोष्टीचा. आम्ही मात्र देव वाटून घेतले. धनगराचा खंडोबा, वाण्याचा महादेव, है की नाही. आमच्याकडे देव वाटून वाटून, महापुरुष वाटून वाटून आहेत. आपल्या आपल्यातच एकता नाही. आपण काय समजलं ज्ञान सांगणार आहेत मला कळत नाही कधी कधी. विनंती आहे माझी, हे सगळं असण्यासाठी, हे सगळं कळण्यासाठी थोडे जागे व्हा. थोडा विचार करा सगळ्या. थिंक अबाउट इट. काहीतरी विचार करा रे, काय चाललंय. ज्या देवाची प्रसिद्धी जास्त त्या देवाला गर्दी जास्त.
हा परमार्थ आहे. चाणक्य तेच सांगतात, हा असा समाज आहे इतका झोपलेला आहे की ते चार माणसं एकच खोटं बोलली, खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे की खोटं आहे विचार करून सांगा. इथे चार माणसं एकच खोटं बोलली तर खोटं सुद्धा खरं होत आहे. चुकून पाचवा खरं बोलला तर चार मिळून त्याला खोटं ठरवतात. क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. तर तुम्हीच सांगा कुठल्या ग्रंथात लिहिलं दिवाळीत मोती साबण वापरायचा? नाही, ग्रंथ सांगा मला एखादा ज्या ग्रंथात लिहिलं नाही दिवाळीला मोती लावला नरकात जाशील असं आहे. तरी 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? माझ्या सहित माझ्या घरात तोच घेतो. ऍडव्हर्टाइजमेंट रे, जाहिरात. 2 महिने आधीपासून जाहिरात असते, उठा उठा दिवाळी आली, मोती सणाची वेळ झाली. दिवाळी आत्ताची 450 वर्षापासून दिवाळी चालत आली. हो माऊली, कधी विचारा ना संतांना काय असते हो दिवाळी. नामदेव महाराज सांगतील ना, विठोबाचे राजा आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामाची बेफामी हो. विठोबाचे राजा नित्य दिवाळी, आम्हा नित्य दिवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामाचे भावे भावे. ही दिवाळी आमची. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील, सखे हरिजन भेटतील. आमच्यासाठी झाले राम राज्य काय होणे आम्हासी, धरणी धरी पिके गायी फोडिल्या म्हशी. राम वेळो वेळा मे काबोवी, दडिता कांडिताची पिता गवाई, दडिता कांडिताची पिता गवाई. हे सुख ज्या दिवशी कळलं ना, पंढरीचा मालक खंबीरपणे पाठीशी उभा राहतो, फक्त नीतिमत्ता योग्य असली पाहिजे. त्या दिवशीपासून आम्ही फक्त खरं वागायला आणि खरं बोलायला चालू केलं. जगाच्या बापाने काहीच कमी पडू दिलं नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. घातानी माराया आली आगात निवाराया. पळये देह भाव पुरवी वासना, पळये देह भाव पुरवी वासना. काहीच कमी केलं नाही. अनुभवावर सांगतोय माऊली. आताची गोष्ट सोडा, या 3-4 वर्षात आमचं नाव झालं. नाहीतर मी परमार्थ अर्थात मी कीर्तन करते त्याला 20 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 25चीच आहे मी. जन्मच 2000चा आहे माझा. हा, पण वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं, कारण माझे आईबाप माळकरी आहेत. माझ्या बापाला सुपारीचं व्यसन नाही. माझा बाप सुपारी खात नाही. आयुष्य माझ्या बापाचं भजनात गेलंय आणि जात आहे. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. बिचारा आम्हाला ज्ञानेश्वरी नानोबा तुकोबा कळले. आमच्या आईनं सांगितलं, अगं माय, मी जन्म देणारी माय काळानुसार निघून जाईल, पण जी आळंदीची माय आहे ना, ती चरणावर मस्तक ठेवती, कधीच तुझा हात सोडणार नाही. काय कमी केलं माऊलींनी सांगा ना? काहीच नाही हो. मूर्ख आहेत आम्ही, तरी पांडुरंगाने पदरात घेतलं. इतकं मोठं केलं ना माऊलींनी आम्हाला. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. मी फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. माऊलींनी इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून देवानं द्यावं काय सांगा ना? काय कमी केलं पांडुरंगाने? काहीच नाही. ऐश्वर्य दिलं, सामर्थ्य दिलं, नाव लौकिक दिलं, आणि सगळ्यात मोठं समाधान दिलं, सॅटिस्फॅक्शन, जे पैशाने कदाचित नाही मिळत असं मला वाटतं. नाहीतर लोक आजही श्रीमंत झाली म्हणजे सुखी होतात याची खात्री तुम्ही देऊ शकाल का? नाहीच. राहायला घर आहे, खायला अन्न आहे, तरी सुद्धा तोंडावर 12 वाजलेत. काहीच नाहीये संतांकडे, तरी खुश आहेत ते. हीच तर ताकद देतात ना. मग कशासाठी हरिपाठ? याच्यासाठी. कशासाठी काकडा? याच्यासाठी, सॅटिस्फॅक्शनसाठी, समाधानासाठी. भगवंताचं नाव श्रीमंत करतं का? भगवंताचं नाव परिस्थिती बदलत नाही. भगवंताचं नाव परिस्थिती बदलायला ऊर्जा निर्माण करून देतं. कष्ट आपल्यालाच करावं लागतं. या खंडित डोक्यात ठेवा. आम्हाला काय वाटतं, हरिपाठ केला की बाकी काही करायची गरज, असं नाहीये.
उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानी न मनोरथ है नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधीच हरिण जात नाही. सिंह झोपलाय, हरणाला फार मया आली. सिंह झोपलाय, त्याला भूक लागली असेल, तो तोंडवास मी तुझ्या तोंडात जातो. नाही ना, अगदीच तसं. इकडे या जनरल स्टोर्सवर बसलेली मुलं ऐकताय का तुम्ही? तुमचा आवाज व्यासपीठापर्यंत येतोय, लक्ष देताय का? तुम्ही जी बडबड करताय तिथपर्यंत ऐकू येते. ऐकायचं असेल थांबा, नसेल ऐकायचं ते सोडा, पण जे ऐकतायत त्यांना डिस्टर्ब करू नका. हंबली रिक्वेस्ट करते मी. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. काही नाही, तुमचीच आहेत. धन्य माता पिता तयाची. तुम्ही आईबाप तुम्हीच असाल की. थोडं लेकरांनाही शिकवत जा रे. खरं सांगू का, काही दिवसांनी मराठी शिक्षण राहणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल. आणि इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढील महाराजाचं आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल, लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुवा. कारण तेव्हा बुवा बघायला नाही ना राहायचा महाराज बरं का. तेव्हा महाराज हा नामशेष प्राणी असणार तेव्हा. मग पोरं विचारतील मिस, कारण तिथं मॅडम वगैरे शिक्षिका वगैरे बाई वगैरे असं, मिस व्हॉट इज द बुवा. मग मिस सांगेल मेनी इयर्स आगो असायचा, फेटा बांधायचा, कंबर बांधायचा, विठ्ठल विठ्ठल करायचा, दॅट इज द बुवा. मग पोरं विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही, लाईक डायनासॉर. तो जसा नामशेष झाला तसा महाराज एके दिवशी बघाय भेटायचा नाही तुम्हाला. नका रे वागू इतकंही विचित्र. असू द्या की घरात ज्ञानेश्वरी गाथा. आणि लेकरांना शिकवण्यात मजा नाही रे. तुम्ही काय करताय आता? ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. आम्ही उघड्या डोळ्याने बघितलं ना तुम्हाला व्यसन करताना. तुम्ही पिऊन चौकात पडलात हे दिसलं की आम्हालाही. मारुतीच्या वट्ट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळत होतात बघितलं आम्ही. तुम्ही ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवत होतात, तुम्ही गुणाचे. पोरं तेवढी वाया गेली, हो की नाही? आता या म्हातारा बायका सुद्धा दारात बसलं की काम नसलं की तोंड चालवतात. आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माया असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, हिला काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं. हो ग, ऍक्सेप्टेड. खूप स्ट्रगल केलंय तुम्ही. बोलून कशाला दाखवताय बरं? बोलताय तर बोलताय, कसं बोलताय? काय हातात ज्ञानेश्वरी आहे का तुमच्या? अगं मिसरी चोळता तुम्ही. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भाकर वास आहे त्या मिसरीचा. काय ज्ञान सांगणार तुम्ही नातीला? बरं तुम्ही मला सांगा, तंबाखू भाजलेली काय आणि कच्ची काय? तंबाखू ती तुम्ही व्यसन करता आणि लेकरांना काय शिकवता? अरे तुम्ही सोडा ना आधी, तुमच्या गळ्यात माळ असू द्या, तुम्हाला तांबड्या पांढऱ्याशिवाय दम निघत नाही ह्याचा विचार करा की कधीतरी. लय वाईट वाटतं रे मला की खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात वरची तरी तरी दी. अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा का? सप्त्यात पण तरीच. मग त्याच्यामुळे स्वभाव किती विचित्र झालाय. एका मिनिटाला राग येतो रे. हायपर आहेत तुम्ही. तुम्हाला कसलंच दम सहनच होत नाही तुम्हाला काही बोललेलं. कधी विचार करा संतांनी कसं सहन केलं असेल. ज्या तुकोबाऱ्यांचा अभंग घेतलाय ना मी, त्या तुकोबाऱ्यांना लोकांनी काव्य रचना करू दिली नाही. तुकोबाऱ्यांनी ठीक आहे देवा, कुणबी याच्या कुणी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. नाही देवा ठीक आहे, हरकत नाही. त्या संयमतेचं फळ काय मिळालं? त्या लोकांना नाही तोंड दिली, कर्तव्य पार पाडत राहिले, आपल्या निष्ठेला जागा राहिले, परमात्म्याचं नामचिंतन ऐश्वर्या पायदळी तुडवून घेतलं. भगवंत